मैत्रिणींनो, कधीतरी आपण गावाला जातो किंवा आपली मुलं बाहेर हॉस्टेलवर राहतात किंवा रूम घेऊन राहतात आणि कधीतरी आपण नवऱ्याला एकटं सोडून बाहेर जातो, त्यामुळे त्यांना एखाद्या नवरोबाला जेवण येत नाही, तर मग ते काय करतात, बाहेरून मागवतात. आणि मुलांना पण बाहेर हॉस्टेलला राहिल्यावर त्यांना बाहेरच जेवण लागतं किंवा मधल्या वेळेत किंवा तरी भूक लागलेली असते, तर आपण काय करणार, चिवडे वगैरे असेच खाणार. तर त्यासाठी मी आज त्यावर घेऊन आली आहे इन्स्टंट उपमा. आता इन्स्टंट म्हटलं की तुम्हाला लगेच आठवतं, हा दुकानात मिळतं पाकिट, आपण ते आणायचं, फोडायचं आणि टाकायचं. तर तसं नाही, इन्स्टंट बाहेर जे मिळतं त्यात ते टिकण्यासाठी त्यात केमिकल वापरलेले असतं. तर आपण आज हे घरीच बनवणार आहोत, इन्स्टंट उपमा. हा इन्स्टंट उपमा मी करताना सुद्धा टीप दिली आहे, पण आता एक टीप सांगते. तरी पण उपमा बनवताना तेलात नाही बनवायचा, तर तुपातच बनवायचा आहे. तुपामुळे काय होतं, तूप कुठलं, तर गावठी तुपात बनवायचं आहे. डांडा तूप नाही, गावठी तूप. आणि तेलाचा वापर नाही करायचा, कारण तेल हे बऱ्याच दिवसांनी, 15-20 दिवसांनी तेलाचा असा एक स्मेल येतो वेगळा, पण तुपाचा स्मेल येत नाही. हा पदार्थ छान महिनाभर टिकू शकतो आणि घाई गर्दीच्या वेळेला आपण पटकन, कोणी पाहुणे आले तर आपण काय बनवणार, तर पटकन बनवू शकतो उपमा, इन्स्टंट उपमा. बघा किती छान असा बरणी एअरटाईट तुम्ही भरून ठेवू शकतात. आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास कमेंट्स करायला विसरू नका आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा. आपलं तूप छान तापलंय, पण त्याच्यात मोहरी घालून घेणार आहोत. साधारण 1 चमचा मोहरी घातली आहे. आपली मोहरी छान तडतडली आहे, त्यात आपण चण्याची डाळ घालणार आहोत. चण्याची डाळ जाड असते आणि ती ब्राऊन व्हायला वेळ लागते, म्हणून आधी आपण चण्याची डाळ घालून घेणार आहोत. ती छान ब्राऊन रंगावर करायची आहे. बघा, तुपात छान ब्राऊन रंगावर होऊ द्यायची डाळ. आता त्यात घालणार उडदाची डाळ, पाव चमचा दोन्ही डाळी घालायच्या. ह्या छान सोनेरी रंगावर परतवून घ्यायच्या. हा उपमा तुम्ही प्रवासातही नेऊ शकता किंवा मुलं बाहेर हॉस्टेलवर शिकायला असतात तेही नेऊ शकता. यात फक्त गरम पाणी घालून करायचं आहे तो आपल्याला. आता बघा, डाळी आपल्या छान झाल्या आहेत. आता आपण याच्यात शेंगदाणे घातले, आता आपण यात कढीपत्ता घालणार आहोत. आल्याचे तुकडे घालायचे. आणि मिरची घालायची आहे.
मिरची बारीक चिरून घ्यायची आहे। आता मिरची, कढीपत्ता आणि आलं यातला पाण्याचा अंश काढून टाकायचा आहे। तिघही ब्राऊन रंगावर झाले पाहिजे, म्हणजे छान हा उपमा टिकतो, खराब होत नाही। बघा आपली मिरची बऱ्यापैकी ब्राऊन रंगावर झाली आहे। आता आपण त्यात काजू घालणार आहोत। मी काजूचे तुकडे करून घेतले आहेत छोटे छोटे। काजू थोडे छान फ्राय होऊ द्यायचे, 2 ते 3 मिनिटं तुपावर छान होऊ द्यायचे ते। आता आपण रवा घालणार आहोत। रवा हा बारीक वापरायचा आहे, जाड रवा खूप पाणी लागतं आणि टेस्ट पण वेगळी लागते, म्हणून मी इथे बारीक रवा वापरला आहे। रव्याला खूप ब्राऊन रंगावर नाही करायचं आहे, कारण उपमा हा आपला व्हाईटच रंगाचा असतो, त्यामुळे याच्यात ब्राऊन कलर करायचा नाही आहे, शिऱ्यासारखा नाही करायचा आहे। 5 ते 7 मिनिटं छान भाजून घ्यायचा यातच। बघा आपण 5 ते 7 मिनिटं छान रवा यात भाजून घेतला आहे। आता आपण यात मीठ घालणार आहोत। मीठ तुम्ही स्वादानुसार सुद्धा घालू शकता। आता आपण यात लाल मिरची पावडर घालणार आहोत। ती पण तुमच्या चवीनुसार, किती तिखट हवंय त्याच्यावर। मिरची तर घातलीच आहे आपण, पण तुम्हाला थोडं तिखट लागत असेल तर आपण त्यात लाल मिरची पावडर घातली। तुम्ही चिली फ्लेक्स सुद्धा घालू शकता मिरची पावडरच्या ऐवजी। बघा आपला छान इन्स्टंट प्रीमिक्स उपमा रेडी झाला आहे। हाता गार झाल्यावर तुम्ही याला छान बरणीत भरून ठेवू शकता आणि हवं तेव्हा घाई गडबडीच्या वेळेत किंवा प्रवासामध्ये किंवा बाहेर मुलं हॉस्टेलला राहतात किंवा रूम घेऊन राहतात तेव्हा त्यांना हा प्रीमिक्स उपमा खूप कामात येतो। आणि सर्वात शेवटी आपण किसमिस घालणार आहे। किसमिस तुमच्या आवडीवर आहे, तुम्ही स्किप पण करू शकता। आता आपण छान प्लेट मध्ये काढून घेतला आहे। आता आपण गार होऊ द्यायचा आहे 10 ते 15 मिनिटं। असं छान तुम्ही बाटलीत भरून ठेवू शकता। 15 दिवस छान टिकतो। झटपट घाईच्या वेळात पटकन उपमा तयार होतो। आणि हा उपमा करताना आपण उपमा घेतला आहे
आपण त्यात गरम पाणी घालणार आहोत. गरम पाणी घालताना काचेच्या भांड्यात चमचा ठेवायचा आहे, जेणेकरून भांड तडणार नाही. हे बघा, गरम पाणी घातल्यावर ते छान मिक्स करायचं आणि 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं आहे. 3 मिनिटानंतर आपला उपमा छान रेडी होणार आहे. 2 ते 3 मिनिटं झालेत, तर आपण बघूया. छान आपला उपमा रेडी आहे. तर आपण याला प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. बघा, आपला सुंदर असा उपमा तयार आहे. नाश्त्याला झटपट आणि पटकन होणारा उपमा आहे. तर मैत्रिणींनो, इन्स्टंट उपमा कसा वाटला रेसिपी, तर तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की सांगा मला, आवडला असेल तर. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.